सक्सेस स्टोरीज तर आपण बऱ्याचदा ऐकतो, पण बऱ्याचदा स्ट्रगल स्टोरीज या हिडनच राहतात. खरं मोटिवेशन हे सक्सेस स्टोरीजमधून मिळतच नसतं. खरं मोटिवेशन आपल्याला स्ट्रगल स्टोरीजमधून मिळतं. पण बऱ्याचदा जेव्हा तो स्ट्रगल सुरू असतो तेव्हा त्या स्ट्रगलला किंमतच नसते. ज्या दिवशी ती व्यक्ती यशस्वी होते त्या दिवशी मात्र तिच्या यशाचा कमी आणि स्ट्रगलचा जय जयकार जास्त होत असतो. आणि म्हणूनच खूप दिवसांपासून जो प्रयत्न मी करत होते पण मला प्रत्यक्षात उतरवणं शक्य झालं नाही, त्याच्या पाठीमागे बरीचशी कारणं होती. तो एक प्रयत्न आज प्रॉपरली तुमच्यासमोर घेऊन येते. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आणि हीच जिंकण्याची तयारी जे आपले वॉरियर्स करत आहेत त्यांच्याच काही स्टोरीज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, अर्थात त्यांच्या स्वतःच्याच आवाजामध्ये. तसं तर या पूर्ण स्टोरीज नाहीच आहेत, त्यातला काहीसा पार्ट आहे. पण रिसेंटली झालेली 17 डिसेंबरची गट क ची मुख्य परीक्षा आणि त्याच्यानंतर आलेली पहिली उत्तरपत्रिका आणि त्याच्यामध्ये ज्या वॉरियर्सना खूप चांगल्या पद्धतीने यश मिळाले, फक्त यशच नाही तर त्यांनी जो काही स्ट्रगल केला, म्हणजे अगदी गावी राहून, खेडेगावात राहून, कुठलीही प्रशस्त लायब्ररी नाही, बऱ्याचदा घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा ज्यांनी चांगला स्कोर आणलेला आहे, अशा वॉरियर्सनी त्यांची काही मतं माझ्यासोबत शेअर केली होती. आम्ही एक व्हॉइस चॅट डिस्कशन घेतलं होतं टेलिग्रामवरती आणि त्याच्यावरती जो संवाद आमच्यामध्ये झाला तो संवाद मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा शेअर करण्यापाठीमागं कारणं तशी फारशी नाही आहेत, पण एक महत्त्वाचं कारण जे आहे, जे प्रश्न मला वारंवार विचारले जातात वॉरियर्सकडून की मॅम घरची परिस्थिती नाही आहे चांगली, मॅम इतके सगळे सध्या अडचणी आहेत लाईफमध्ये, एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, मी एक हाऊसवाईफ आहे, मॅम मी जॉब करून करत आहे, तर माझ्याच्याने होईल का? तर त्या सगळ्यांसाठी एक इन्स्पिरेशन ठरेल आणि त्या सगळ्यांना एक या गोष्टीचा दाखलासुद्धा मिळेल की हां, एखादी दुसरी व्यक्ती या सेम कंडिशनमध्ये असताना जर करू शकते तर निश्चितपणे आपण सुद्धा करूच शकतो. एक वॉरियर आहेत ज्यांना 2 लहान मुलंसुद्धा आहेत. त्यांनी स्वतःचं घर सांभाळून, घरची जबाबदारी आपल्या मुलांना सांभाळून, ज्यावेळेला कोणाचाही भक्कम असा आधार पाठीशी नाही आहे तरीसुद्धा आत्ता रिसेंटली झालेली 17 डिसेंबरची एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये खूप चांगला स्कोरसुद्धा आलेला आहे त्यांचा. आणि त्यांनी व्हॉइस चॅटमध्ये जे काही त्यांचं मत शेअर केलं ते मी तुमच्यासोबत या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. उद्देश फक्त हाच की ज्या मुलींना, ज्या महिलांना असं वाटतं की आपण करू शकू का, किंवा ज्यांना घरून सपोर्ट नाही आहे किंवा ज्यांना नातेवाईकांचे टोमणे ऐकावे लागतात, त्यांना एक आधार मिळेल, त्यांना नक्कीच हा एक विश्वास मिळेल की येस, या वॉरियर मॅम करू शकतात तर आपण सुद्धा करू शकतो. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांसाठी. हा बोला मॅम, येतो आवाज. असं बोलायचं धाडस होत नाही, म्हणजे असं बोललेलं नाहीये कधी आपण. पण म्हणजे मला माझा अनुभव थोडासा शेअर करायचा होता. बोला ना मी मॅम. गडचिरोलीवरून, म्हणजे गडचिरोलीला असते. हा, मला वाटतं मी ग्रुपमध्ये सगळ्यात एजेड पर्सन असेल. 38 रनिंग आहे माझं. ओके. 2 मुलं आहेत मला. अच्छा. आणि म्हणजे मी दिलेलेच नाहीयेत त्या एमपीएससीच्या एक्झाम. मध्ये सरळ सेवा वगैरे दिलेल्या आहेत. हा हा. पण अशी एमपीएससीची वगैरे दिलेली नाहीये मी एक्झाम. तर ऍड आली होती तेव्हा असं 10 दिवसांनी विचार केला की नाही, द्यावं, जागा भरपूर आहेत म्हणून. तर म्हटलं एवढ्या लवकर आता मी कसं काय कव्हर करणार, पुस्तकं पण नाही माझ्याकडे. आणि मग तुमचा दिसला हे नोटिफिकेशन. तर मग मी म्हटलं चला, मी म्हणजे मला काहीतरी गायडन्स भेटेल याच्यासाठी. म्हटलं आता मी किती पुस्तक घेतले आणि किती क्लास लावलं तरी माझं काही कव्हर होणार नाहीये. तर मग मी तुमचा जॉईन केला आणि त्या दिवशीपासून पूर्ण प्रिलिम होतपर्यंत कंटिन्युअसली अभ्यास केला. त्याच्यात माझ्या घरात एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, म्हणजे मला सगळं सांभाळून सगळंच करावं लागते. म्हणजे मी आता नाही सांगू शकत, जर मी सक्सेस झाली तर सांगेन प्रॉब्लेम. तर ना एवढ्या ह्याच्यामध्ये एवढा म्हणजे रडत बिडत काय काय रात्री रात्री जागून असं तसा अभ्यास केला. निघाली मी एकदाची प्रिलिम. 40 म्हणजे पहिल्या मी 45 होते, मग ते 40 झाले. त्याच्यात बसले मी. नंतर मग सुरू केला मेन्सचा अभ्यास. तर मेन्समध्ये म्हणजे असं झालं की मध्येच नाही का, ते प्रॉब्लेम्स तर आलेलेच घरी, ते तर सुरूच होते. आणि परत त्या सरळ सेवा, कारण मी मुळात सरळ सेवा देणारी होती, मी एमपीएससी दिलेलीच नसल्यामुळे.
तर मी हा हम्म. परत तलाठीपासून पूर्ण बंद केला अभ्यास मेन्सचा. आणि तेच दिले. मला वाटलं की म्हणजे लेट होईल एक्झाम, तर मग मी हम्म. हे पण करून घेईल. तर मग मध्ये दिवाळीपर्यंत तसंच झालं. म्हणजे प्रॉब्लेम्स एवढे होते की मी पुस्तकाला हातच नव्हती लावू शकत. हम्म. हो, हो, येते. बाळ आहे ना लहान, तो 3 वर्षाचा आहे. अच्छा. तो ओरडत आहे, त्याचं बंद झालं. आहे. ठीक आहे. तर म्हणजे मी लावू शकली नाही. मग म्हणजे चिडचिड होत होती. चिडचिड कोणावर करू शकत नाही आणि मला कोणी सपोर्ट करू शकत नव्हतं. घरी येऊन लहान बाळांना पाहील माझ्या आणि मग तू आता सगळा वेळ तू कर अभ्यास, असं कोणीच नव्हतं. आणि त्याच्यात हम्म. बोलणारे होते लोकं, कारण मी मध्ये-मध्ये सरळ सेवा देत होती ना. त्याच्यामुळे हम्म. लोकांना हम्म. कसं दिसायचं की देत आहे पेपर ही, मग होत का नाहीये? आणि मी प्रत्येक सरळ सेवा दिल्यानंतर शेवटपर्यंत जायची. पण शेवटच्याच हम्म. वेळेस 1-2 मार्क्सनी, 2-3 मार्क्सनी असंच व्हायचं. तर हम्म. आता ते हम्म. सगळ्यांकडून म्हणणं लागलं. मग मी काय केलं, प्रिलिम पासून पूर्ण फोन बंद, म्हणजे फोन करणं बंद, WhatsApp, Facebook हे ते सगळं बंदच होतं माझं. तर आता ते हम्म. लोकं एवढे बोलायला लागले मला, की "तुला यायचं नाहीये का? तुला संबंध ठेवायचे नाहीये का? एवढं का पेपरच देत राहणं होणार आहे? आता होते का? असं झालं, तसं झालं." आणि परत घरातले प्रॉब्लेम माहिती आहे ना त्यांना, की "अशा परिस्थितीत कशी करणार आहे तू?" तर हम्म. मी तेवढ्या ह्याच्यामध्ये म्हटलं, "नाही, मला करायचंच आहे." मग तो नगर परिषदचा पेपर झाला आणि त्याच्यानंतर हम्म. मी म्हटलं, की आता बस मला फोकस स्टडी करायची आहे. तरी परत हम्म. मध्ये असा प्रॉब्लेम आला, की मी दिवाळीपर्यंत नाही का हातच नाही धरू शकली. मग दिवाळीनंतर एवढा कमी वेळ होता माझ्याकडे. म्हटलं मी आता करू काय एवढ्याशा वेळामध्ये? मग मग काही नाही, तिथून मग नाही का रडली वगैरे खूप हे झालं. म्हटलं आता इलाजच नाही आपल्याला. फक्त हम्म. उतरायचंच आहे, आता करायचं आहे. जसं होईल तसं होईल आता. मागे तर फिरू शकत नाही. मग हम्म. तेवढ्याच दिवसात मी फक्त म्हणजे तुमचे ते ऐकलेले आणि काही जे मी पहिले वगैरे प्रिलिम्स वगैरे करताना जे नोट्स काढले होते ते असं तसंच वरवर वाचलं आणि फक्त कॉन्फिडन्स खूप ठेवला होता पेपर देताना. म्हटलं काही होऊन जाऊ दे, हा. द्यायचं. तर आता आहेत 226 मार्क्स आहेत. तर म्हणजे होईल म्हणतात. तुमचा हॅलो आवाज मॅम. थोडा कट. एक एक सेकंड सर, आरती मॅमना कंप्लीट करू द्यात, मी तुम्हाला चान्स देते सर. हा हां, मॅम हां. बोला ना. तर 226 मार्क्स आहेत मला. तर होईल ना मी इलिजिबल याला कट मॅम ऑफमध्ये? डोळे झाकून होतं, टेन्शन घेऊ नका. हां, फक्त आता स्किल टेस्टची तयारी करा. तलाठीमध्ये पण 82 मार्क्स मिळाले मला. पण ओके. काय माहिती कदाचित 180 नॉर्मलायझेशन नंतर येतायत. तर काय माहिती वेटिंगमध्ये तर राहीलच. लागतो की नाही माहीत नाही. आणि जलसंपदामध्ये पण 76 आहेत. तर हा. म्हणजे ठीक आहे. मी पण ते सरळ सेवांचं कसं सांगताच येत नाही. काठापर्यंत मी प्रत्येक पेपरमध्ये जाते. पण जे वरचे हम्म. 2 मार्क्स लागतात ना, तेच नाही बसत. प्रत्येक वेळेस तसंच होते. आता पण अशी भीती वाटत आहे, की आता इथपर्यंत आली मी, टायपिंग होईल म्हणजे व्यवस्थित होईल का? प्रेशर येईल का? मेहनत तर मी पूर्णच करेन. या जसं ह्याच्यातून तुम्ही आता मेन्सला फुल कॉन्फिडन्सनी गेलात ना मॅम, तसंच टायपिंग फुल कॉन्फिडन्सनी करा. कधी-कधी आपल्याला छोट्या-छोट्या गोष्टी मिळत नाहीत, कारण आपल्यासाठी फार मोठं काहीतरी प्लॅन केलेलं असतं देवानी. सो तो एक ट्रस्ट ठेवा आणि प्रॅक्टिस करत राहा. कदाचित ही पण म्हणजे ही संधी जी आहे तुमच्याकडे, ही कदाचित तुमचं लाईफ कंप्लिटली चेंज करून जाईल. त्याच्यामुळे शेवटपर्यंत लढायचं, शस्त्र नाही खाली ठेवायचं. इतक्या सगळ्या आयुष्यातल्या लढाई लढलाय तुम्ही, तर आता नाही हार मानायची. हां, हां. तसंच तेच कॉन्फिडन्स तेच म्हणजे एक भीती एक आहे, एक भीती ही हं. पण आहे. जे बोलता पण येत नाही असं. नाव काय आहे तुमच्या बाळाचं? शर्विल. अच्छा, हां. शर्विल. हो, हो. हे बघ टॉम अँड जेरी बघ. मग लावून देते दुसरं. म्हणून मी मागे पण बोलली नाही. म्हटलं मला बोलू पण देईल की नाही. तर तेच मला तेच म्हणजे एवढा विचार करत होती. म्हटलं बोलू की नको बोलू, बोलू की नको बोलू. हा राहील का व्यवस्थित? मग आवाज करेल का मध्येच? असं सुरू होतं. प्रिलिमच्या वेळेस पण नाही का पूर्ण मी ऐकायची, याच्यामध्ये राहायची ऑनलाईन. पण नाही हां, का हां. बोलायची कधीच नाही मी. म्हणजे माझी इच्छा जरी असली, मला काही सांगायचं जरी असलं, म्हणजे मी तशी थोडीशी म्हणजे थोडंसं मागेच हं, हं. राहणाऱ्यामधली आहे. त्यामुळे पटकन येत नाही. त्याच्यामुळे नाही का म्हटलं आज नाही, म्हटलं नाही. आज माझा चान्स चालला गेला तर मला बोलायचं राहून जाईल. म्हणून आज बोलते.
नाही नाही, नक्की, आणि प्रॅक्टिस करा. यश जरी माझं छोटं म्हणजे मार्क्स छोटे वाटत असले ना, पण ते मी कुठल्या परिस्थितीत मिळवले आहे ना, मलाच माहितीये. माझ्या नाही शेजारच्यांना मॅम. माहितीये. हा नाही मॅम, कुठलंच यश छोटं नसतं. प्रत्येकाचा आपला आपला स्ट्रगल असतो आणि तो ज्याचा त्याला माहिती असतो काय. त्याच्यामुळे तुम्ही बिलकुल असं फील नका करून घेऊ की माझं यश छोटं आहे वगैरे. कसं आहे की आपण त्याच्यासाठी किती मेहनत घेतली हे आपल्यालाच माहिती असतं. त्यामुळे असं तर हो, बिलकुलच वाटून घेऊ नका. आणि तुम्ही खूप चांगलं एक एक्झाम्पल सेट कराल समाजासमोर, ज्या हो, इतर हो, महिला आहेत ज्यांना स्ट्रगल करावं लागतंय सध्या, त्यांच्यासाठी एक खूप मोठं उदाहरण असाल तुम्ही, ज्यावेळेला तुमचं येईल ना फायनल रिझल्ट. इव्हन जरी हो, हो, म्हणजे येणारच आहे तो तर नो डाऊट, कारण जे लोक लढायला तयार असतात ना, त्यांची हार कधीच होत नसते. त्यामुळे पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. प्रॅक्टिस फक्त प्रॉपरली करा मॅम, आणि फुल हो, कॉन्फिडन्सनी जा. कॉन्फिडन्स लो होऊ देऊ नका आता. हो, 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 हो. थँक यू मॅम. चालेल मॅम. एवढं सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला इतकं तरी समजलं असेल की एखादी गोष्ट जर करायची असेल तर आपल्यात फक्त जिद्द असावी लागते. परिस्थिती अडथळा कधीच बनत नाही. आणि म्हणूनच जर आता तुम्ही तुमच्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये असाल, जर तुम्ही आत्ता अशा परिस्थितीला तोंड देत असाल की जिथे तुम्हाला गिवअप करावंसं वाटतंय, सोडून द्यावंसं वाटतंय, तर स्वतःला फक्त इतकंच सांगा की तोपर्यंत शस्त्र खाली ठेवायचं नाही जोपर्यंत आपण ही लढाई जिंकत नाही. प्रयत्न करत राहा, प्रामाणिक मेहनत घेत राहा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणखी वॉरियर्सच्या अशाच काही प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत. त्याच्यासाठी कनेक्टेड राहा वॉरियर ऑफिसरसोबत. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.